हॅलो फ्रेंड्स, पहा आपण पाहतो 12th मॅथमॅटिक्स ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, एक्सरसाइज 2.3 आपली चाललेली. आपण रोल्स थेरम पाहतो. आपण काय पाहतोय? रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या ज्या तीन कंडिशन आहेत, ज्या सॅटिस्फाय होण्यासाठी ज्या तीन कंडिशन लागतात रोल्स थेरम मध्ये, त्या कुठल्या पाहतो? फर्स्ट कंडिशन नंबर 1, द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस इन अ गिवन डोमेन. दिलेलं फंक्शन काय पाहिजे? कंटिन्युअस पाहिजे. दिलेलं फंक्शन काय पाहिजे? कंटिन्युअस पाहिजे. आणि नेक्स्ट, कंटिन्युअस असल्यानंतर दिलेलं फंक्शन काय पाहिजे? डिफरन्शिएबल पाहिजे. कसं पाहिजे? डिफरन्शिएबल पाहिजे. आणि तिसरी कंडिशन काय पाहिजे? f of a is equal to f of b पाहिजे. ह्या तीन जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, ह्या जर तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, तर रोल्स थेरमच्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतात असं म्हणतो. किंवा रोल्स थेरम व्हॅलिड आहे. दिलेल्या फंक्शनसाठी रोल्स थेरम काय व्हॅलिड आहे असं आपण म्हणतो. आणि जर तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, रोल्स थेरम व्हॅलिड झालं, then there exists C belongs to AB such that f dash of C is equal to 0. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. त्याच्यात त्यांनी काय म्हणलं? हे फंक्शन दिलेलं आहे. असं साधं बेसिक फंक्शन नाही. पहिले चार एक्झाम्पल तुम्ही प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिले की वेगळे आहेत, हे एक्झाम्पल वेगळे आहे. बरोबर? त्यांनी काय सांगितलं? if f of x is equal to x square, if 0 is less than equal to x less than equal to 2, आणि f of x is 6 minus x if 2 is less than equal to x less than equal to 6. डोमेन काय मला 0 to 6. डोमेन काय मला 0 to 6. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही 11वी सायन्स मध्ये तुम्हाला शिकवलं, if a given function is continuous in a domain from a to b असं काही म्हणून, जर दिलेल्या डोमेन मध्ये फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर त्या डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटवर फंक्शन काय असतं? कंटिन्युअस. हे मी तुम्हाला शिकवलेले 11वी सायन्स मध्ये कंटिन्युटी. आता हे तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये, ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कंटिन्युटी प्रूव्ह करायची. कंटिन्युटी काय करायची? प्रूव्ह करायची आहे. जे अतिशय सोपं आहे. 11वी सायन्स मध्ये आपण कंटिन्युटी वगैरे प्रूव्ह केलेला आहे. तर थोडा पार्ट वापरायचा आपल्याला इथे एका एक्झाम्पल मध्ये. ओके, मग आता पहा समजा लेफ्ट हँड साइड लिमिट x 2 x हा 2 पेक्षा लहान आहे बघा इथे. त्याच फंक्शन कोणतं आहे? x स्क्वेअर. म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू मायनस ऑफ f of x. त्याच लिमिट एक्सटेंड्स टू मायनस ऑफ f of x काय घेणार? x स्क्वेअर. काय घेणार आहे? x स्क्वेअर. कारण की 2 पेक्षा x कसा आहे? लहान. 2 पेक्षा लहान म्हणून 2 मायनस लेफ्ट हँड साइड. कसं आहे ना लिमिट? लेफ्ट हँड साइड लिमिट, which is very simple. तुम्ही 11वी सायन्स मध्ये पण आपण कंटिन्युटी या टॉपिक मध्ये लिमिट अँड कंटिन्युटी या टॉपिक मध्ये ते पाहिलेलं आहे. ओके, मग आता लिमिट एक्सटेंशन टू मायनस ऑफ x इज इक्वल टू लिमिट एक्सटेंशन टू मायनस ऑफ x स्क्वेअर. हे फंक्शन घेतले. मग x स्क्वेअर म्हणजे 2 चा डायरेक्ट स्क्वेअर. डायरेक्ट x इज इक्वल टू 2 पुट केला, आन्सर किती आला? 4. म्हणजे लेफ्ट हँड साइड लिमिट जर आपण सॉल्व्ह केलं, लेफ्ट हँड साइड लिमिट सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येते? 4. त्याचा आन्सर किती येते? 4. नाउ x मोठा होत आहे 2 पेक्षा. आता इथे x is greater than 2. म्हणून लिमिट एक्सटेंड्स टू 2 प्लस ऑफ f of x. That is right hand side limit. That is limit extends to 2 plus of what is f of x? That is 6 minus 6. That is 6 minus 6. That is 6 minus 2 is equal to 4. म्हणजे limit extends to 2 minus of f of x is equal to limit extends to 2 plus of f of x. When left hand side limit, consider when left hand side limit is equal to right hand side limit. म्हणजे दोन्ही जर लिमिट सेम येत असेल तर तुम्हाला माहिती आहे कंटिन्युटीचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. दिलेलं फंक्शन कंटिन्युअस केव्हा असतं? जर लेफ्ट हँड साइड लिमिट आणि राइट हँड साइड लिमिट मॅच होतं तर गिवन फंक्शन इज डेफिनेटली कंटिन्युअस ॲट दॅट पॉइंट. म्हणून द फंक्शन f of x इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे रोल्स थेरम मध्ये जी पहिली कंडिशन आहे का ती सॅटिस्फाय झाली, कंटिन्युटी. रोल्स थेरम मध्ये तीन कंडिशन माहिती ना? पहिलं काय पाहिजे? कंटिन्युअस. नंतर काय पाहिजे? डिफरन्शिएबल. आणि f of a is equal to काय पाहिजे? f of b. These are the conditions for Rolle's theorem. Okay, which is very simple. Okay, पहिली कंटिन्युटी कंडिशन प्रूव्ह झालेली आहे. गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 2. पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय आहे. दुसरी कंडिशन बघू. आता पहा फंक्शन काय पाहिजे? डिफरन्शिएबल. दोन्ही पण लेफ्ट हँड साइड डिफरन्शिएबल आणि राइट हँड साइड सुद्धा काय पाहिजे? डिफरन्शिएबल. मग आता डेरिव्हेटिव्ह काढण्याचा सिंपल फॉर्म्युला काय? फर्स्ट प्रिन्सिपल. काय? फर्स्ट प्रिन्सिपल. मग f dash of 2 मायनस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू 0 मायनस ऑफ. तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल माहिती f of a plus h minus f of a plus x minus f of x upon h. हे बेसिक तुम्हाला माहिती.
x ची व्हॅल्यू किती घ्यायची 3 म्हणजे 2 ला काढायचं ना x ची व्हॅल्यू किती घ्यायची 2 म्हणजे f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h. आता मला सांगा आपलं फंक्शन कोणतं आहे लेफ्ट हँडला आपलं फंक्शन कोणतं आहे x स्क्वेअर. आपलं फंक्शन कोणतं आहे लेफ्ट हँड साइडला x स्क्वेअर म्हणजे माझं जे फंक्शन आहे ते स्क्वेअर आहे म्हणजे त्या 2 प्लस h म्हणजे x स्क्वेअर म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची 2 प्लस h ब्रॅकेटचा स्क्वेअर f ऑफ 2 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. माझं फंक्शनच x स्क्वेअर कळलं. f स्टँड्स फॉर फंक्शन माझं x स्क्वेअर फंक्शन आहे म्हणून 2 प्लस h चा स्क्वेअर झाला आणि 2 चा स्क्वेअर झाला डिवाइड बाय h. मग 2 प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर केला तर 4 प्लस 4h प्लस 4 ला 4 गेट कॅन्सल h कॉमन काढला आपल्याला 4 प्लस h डिवाइड h ला h गेट कॅन्सल आपल्याला लिमिट उत्तर किती आलं 4 म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह काढली उत्तर किती येते 4. उत्तर किती येते 4. आता राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आपण काढू दॅट इज f डॅश ऑफ 2 प्लस f डॅश ऑफ 2 प्लस याच्यामध्ये काय लिमिट h टेंड्स टू 0 प्लस सेम फॉर्म्युला f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h बेसिक फॉर्म्युला. पण तिथे आपला फंक्शन काय x ची व्हॅल्यू काय 2 प्लस आहे पण माझं फंक्शन काय 2 प्लस ला माझं फंक्शन काय 6 मायनस 6 म्हणजे हा 6 मायनस ठेवायचं आहे x ची व्हॅल्यू काय करायची 2 प्लस h म्हणजे 6 मायनस h ची व्हॅल्यू काय 2 प्लस h मायनस हा इथं काय x ची व्हॅल्यू इथं 2 आहे इथं 2 प्लस h आणि इथं 2 आहे मग इथं काय ना 2 चा इथं काय ना 2 चा स्क्वेअर हे सिम्प्लिफाय केलं त्याचं उत्तर किती येते मायनस 1. याचं उत्तर किती येते मायनस 1 हे बेसिक तुम्हाला कळून जाईल. म्हणजे हियर लेफ्ट हँड साइड जो फर्स्ट प्रिन्सिपल आहे राइट हँड साइड जो फर्स्ट प्रिन्सिपल आहे जो डेरिव्हेटिव्ह साठी आहे तो इथे सॅटिस्फाय होत नाही याचा अर्थ f of x is not differentiable at x is equal to 2 म्हणजे गिवन फंक्शन कंटिन्यूअस आहे गिवन फंक्शन काय कंटिन्यूअस पण गिवन फंक्शन काय डिफरन्शिएबल नाही याचा अर्थ इथे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. जर दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर तिसरी आपण ट्राय करत नाही. रोल 7 ला कंडिशन किती आहे 3. पहिलं फंक्शन काय पाहिजे कंटिन्यूअस नंतर फंक्शन काय पाहिजे डिफरन्शिएबल नंतर काय पाहिजे f of a f of b हे तीन कंडिशन आहे कुणाच्या रोल 7 च्या त्यातली पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते पण दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणजे here thus conditions of Rolle's theorem are not satisfied hence Rolle's theorem is not valid which is very vexing. Okay, this is question number 5. Okay, अतिशय सोपं एक्झाम्पल बघा नाजक अवघड नाहीये अजिबात अवघड नाही. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6 म्हणजे हा क्वेश्चन संपेल आपला क्वेश्चन नंबर 6 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो आहे ना तो आपला संपेल. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 6. द क्वेश्चन नंबर 6 इज given that f of x is equal to x raised to the power 2 by 3 x belongs to minus 1 to 1 आपण याचे डेरिव्हेटिव्ह काढू दिलेल्या फंक्शनची काय काढू डेरिव्हेटिव्ह f dash x is equal to 2 by 3 x raised to 2 by 3 minus 1 what did x raised to n x raised to the power n minus 1 म्हणजे 2 by 3 x raised to the power minus 1 by 3 हा minus 1 by 3 खाली आला तर 2 upon 3 into x raised to 1 by 3. आता तो डोमेन दिलाय त्याच्यावर लक्ष द्या डोमेन काय दिलाय फ्रॉम -1 to 1 डोमेन काय दिलाय फ्रॉम -1 to 1 -1 to 1 च्या मध्ये 0 पण येतो म्हणजे x ची व्हॅल्यू 0 ठेवली 1 upon 0 ने मी काय तो इन्फिनिटी which is not defined at x is equal to 0 म्हणजे 0 ला सॅटिस्फाय होत नाही याचा अर्थ याचे डेरिव्हेटिव्ह 0 ला इन्फिनिटी याचा अर्थ हे फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये या डोमेन मध्ये दिलेल्या डोमेन मध्ये आपलं फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे कंटिन्यूअस जरी असलं तर कंटिन्यूअस पण नाही ना एव्हरी कंटिन्यूअस फंक्शन इज अ डिफरन्शिएबल बरोबर. ओके, पण एव्हरी कंटिन्यूअस फंक्शन इज अ डिफरन्शिएबल डोमेन पण इथं क्लोज आहे. आता मग असे कंटिन्यूअस फंक्शन डिफरन्शिएबल आलं होतं पण त्या डोमेन चेंज होते बघा याचं इंटरवल चेंज असतं त्याचा कोणता इंटरवल होता क्लोज इंटरवल आणि डिफरन्शिएशन साठी कोणता इंटरवल लागतो ओपन इंटरवल बरोबर. रोल 7 च्या कंडिशन आहे रोल 7 च्या काय आहेत त्या कंडिशन्स आहेत. व्हॉट इज द रोल 7 मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला अतिशय सोपं आहे. ओके, म्हणजे दिलेलं फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे हेन्स कंडिशन्स ऑफ रोल 7 आर नॉट सॅटिस्फाइड हेन्स रोल 7 इज नॉट व्हॅलिड. बाळांनो रोल 7 मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बेसिक मध्ये लक्ष द्या पुन्हा थेरी तुमची एक्सप्लेन करतो. रोल 7 चा कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे. रोल 7 काय बघा
जे रोल्स थेरम आहे बाळांनो, बेसिकली दिस इज y axis, दिस इज x axis, this is the curve, this is the curve, y is equal to f of x, y is equal to f of x. हे फंक्शन आहे, समजा हा a पॉइंट आहे आणि हा b पॉइंट आहे, हा काय आहे b पॉइंट आहे. x ची व्हॅल्यू जर a ठेवली, x ची व्हॅल्यू a ठेवली, ही x ची व्हॅल्यू ना a ठेवली, तर y ची व्हॅल्यू काय होणार f of x. बघा ना, x ची व्हॅल्यू a ठेवली, y ची व्हॅल्यू काय f of x. म्हणजे हा a पॉइंट आहे, त्याची पॉइंट x ची व्हॅल्यू a ठेवली, तर y ची व्हॅल्यू काय ती f of x. काय ती f of x. तसंच जर x ची व्हॅल्यू b ठेवली, तर y ची व्हॅल्यू काय f of b. तो हा समजा b पॉइंट आहे, तर त्याचे पॉइंट्स काय b आणि f of b. तर त्यांचं म्हणणं काय आहे, हे दिलेलं जे फंक्शन आहे, दिस इज y axis, this is y axis, this is x axis. त्यांचं म्हणणं काय आहे, the given function should be continuous in the domain from a to b. The function f of x, condition number 1, condition number 1, the function f of x is continuous on a to b. पण जो डोमेन पाहिजे तो कसा पाहिजे, क्लोज पाहिजे. तो इंटरवल कसा पाहिजे, क्लोज पाहिजे. a to b या इंटरवल मध्ये फंक्शन काय पाहिजे, कंटिन्यूअस. कंडिशन नंबर 2 काय आहे, कंडिशन नंबर 2 काय आहे, f of x is differentiable on a to b. a to b या डोमेन मध्ये तो फंक्शन काय पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे. काय पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे. a to b मध्ये डिफरन्शिएबल पाहिजे. आणि तिसरी कंडिशन काय सांगते, कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 काय सांगते, f of a is equal to f of b. म्हणजे f of a म्हणजे हे डिस्टन्स आणि f of b म्हणजे हे डिस्टन्स. एवढे डिस्टन्स हे f of b, हे दोन्ही डिस्टन्स काय पाहिजे, सेम टू सेम पाहिजे. म्हणजे ही रेष मांडली, अशी रेष मांडली, तर x ऍक्सिस ला कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. x ऍक्सिस ला कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. मला f of a is equal to f of b आहे. then there exists a c, तर a आणि b च्या मध्ये c पॉइंट असतो, a आणि b च्या मध्ये काय असतो, c पॉइंट असतो. then there exists, तुम्ही याची गोष्ट तुम्हाला समजून सांगतो. then there exists c belongs to ab such that f dash of c is equal to 0, such that f dash of c is equal to 0. याच्या मागचं तुम्हाला लॉजिक समजून सांगतो. जर दिलेलं फंक्शन कंटिन्यूअस आहे, दिलेलं फंक्शन डिफरन्शिएबल f of a is equal to f of b आहे, या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, then there exists c. त्याच्यामध्ये एक c पॉइंट असतो. त्या पॉइंटला त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 0 असते. त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 0 असते याचा अर्थ काय, समजा त्या पॉइंटला जर टॅन्जंट टाकला, त्या पॉइंटला जर टॅन्जंट टाकला, तर त्या टॅन्जंटचा स्लोप 0 असतो. f dash of c is equal to 0 असतो. याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. बेसिक गोष्ट, एखाद्या मला सांगा स्लोप म्हणजे काय, स्लोप म्हणजे काय, किंवा एखाद्या गोष्टीची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर त्या फंक्शनला असणारा टॅन्जंटचा स्लोप. हे तुम्हाला मी शिकवलंय मागे स्लोप ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल मध्ये. एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली, तर त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या फंक्शनला, त्या कर्वला असणारा टॅन्जंटचा स्लोप असतो. आता f dash of c 0 येतो, याचा अर्थ काय, एखाद्या त्या फंक्शनला म्हणजे त्या कर्वला असणारा टॅन्जंटचा स्लोप 0 येतो. मग ती ऑब्वियसली स्लोप 0 याचा अर्थ काय, ती टॅन्जंट काय पाहिजे, x ऍक्सिस ला पॅरलल. जी लाईन x ऍक्सिस ला पॅरलल असते तिचा स्लोप 0 येतो. जी लाईन x ऍक्सिस ला पॅरलल असते तिचा स्लोप काय 0. ऑब्वियसली x ऍक्सिस ला टॅन्जंट काय असणार, पॅरलल असणार, म्हणून तिचा स्लोप काय येतो 0 असतो. जॉमेट्रिकली पण तुम्ही जॉमेट्रीचा आधार घेऊन पण तुम्हाला मी हे रोल्स थेरम काय करतो, एक्सप्लेन करतो. रोल्स थेरम काय करतो, एक्सप्लेन करत आहे. इतकं सोपं आहे, आलं लक्षात. मग रोल्स थेरम काय सांगतो म्हणून, the given function is continuous on ab, the given function is continuous on ab, is differentiable on ab. फक्त हा इंटरवल कसा पाहिजे, क्लोज इंटरवल. हा इंटरवल कसा पाहिजे, हा कोणता इंटरवल आहे, क्लोज इंटरवल. हा कोणता इंटरवल आहे, ओपन इंटरवल. हा कोणता इंटरवल आहे, ओपन इंटरवल. आणि f of a is equal to काय, f of b. then there is c belongs to ab such that f dash of c is equal to 0. अतिशय सोपं आहे. आलं लक्षात. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ रोल्स थेरम. जी मी मानवली एक्सप्लेन केली तुम्हाला, पुन्हा एकदा एक्सप्लेन केली. लेक्चर वाढवते काय फरक नाही पडत, पण तुम्हाला कन्सेप्ट आले पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आलं पाहिजे क्वेश्चन नंबर 2. काय पाहिजे, क्वेश्चन नंबर 2.
The next question is question number 1 आपला कंप्लीट झालेला आहे. तो question number 2 is given an interval that is from A to B that satisfies hypothesis of Rolle's theorem for the function f of x is equal to x raised to 4 plus x square minus 2. It is known that a is equal to minus 1. Find the value of b. आता मला सांगा त्यांनी काय म्हणलं माहिती का, दिलेल्या एक्झाम्पलने this is function, this function satisfy the conditions of Rolle's theorem. मग ते कंटिन्यूअस असणार, ते डिफरन्शिएबल असणार आणि डोमेन काय फ्रॉम A to B आणि मग तिसरी कंडिशन काय f of a is equal to f of b ही सुद्धा कंडिशन काय असणार, ते सॅटिस्फाय असणार आहे. समजतंय का मला काय म्हणायचं? म्हणजे फंक्शन f of x is equal to x raised to 4 plus x square minus 2 satisfies the conditions of Rolle's theorem. म्हणून काय म्हणून f of a is equal to f of b. मग f of a काय असणार सांगा, a raised to 4 plus a square minus 2. इथं काय b raised to 4 plus b square minus 2. नंतर a ची व्हॅल्यू काय here a is equal to minus 2. Here a is equal to minus 1. म्हणजे minus 1 चा पॉवर काय होणार आहे 4 plus minus 1 चा स्क्वेअर होणार minus 2 is equal to b raised to 4 plus b square minus 2. याचं काय plus 1 minus 2 b raised to 4 plus b square minus 2. हे सगळे एकमेकांना कॅन्सल होणार म्हणजे b raised to 4 plus b square minus 2 is equal to 0. b square जर कॉमन काढला तर आतमध्ये काय येते b square plus 1 आणि इथं minus 2. किंवा समजा याचं जर आपण हे केलं b raised to 4 plus 2b square minus b square minus 2 जरा क्वाड्रेटिक इक्वेशन टाइपचे सॉल्व करतो. जर b square आपण बाहेर काढला तर b square plus 2 येते, minus 1 काढला तर b square plus 2 येते इक्वल टू काय येते 0. आता b square plus 2 आला आणि अनदर ब्रॅकेट काय आला b square minus 1 is equal to काय आला 0. म्हणजे b square plus 2 is equal to 0 or b square minus 1 is equal to 0. म्हणजे b square is equal to minus 2 or b square is equal to plus 1. मग मला सांगा याचं स्क्वेअर रूट निघेल का निगेटिव्हचं, मग b square is not equal to minus 2 म्हणजे b is equal to plus minus 1. but b is not negative. b is a negative to b negative, b is equal to plus minus 1. b ची व्हॅल्यू काय आहे plus minus 1. ओके, find b. ओके, प्लस 1 च असणार आहे कारण की ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे b is equal to plus 1 पाहिजे. a जरी minus 1 असला b is equal to काय पाहिजे plus 1 म्हणजे 1 plus 1. काय plus minus 1 असलं तरी काय नाही, minus 1 मध्ये सॅटिस्फाय होतं, minus 1 ने सुद्धा काय होतं सॅटिस्फाय होतं. ठीक आहे, b is equal to काय असणार plus minus 1, नो इश्यू. ओके, अशा पद्धतीने आपण b ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज क्वेश्चन नंबर 3. The next question is verify the
question number 3 is verify Rolle's theorem. Rolle's theorem for following. Okay. The first example is f of x is equal to sin x plus cos x plus 7. X belongs to from 0 to 2 pi. X belongs to from 0 to 2 pi. आता व्हेरीफाय लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण रोल्स थेरम व्हेरीफाय करतो ना त्यावेळेस c ची व्हॅल्यू पण काढायची म्हणजे गिवन फंक्शन इज कंटिन्यूअस डिफरन्शियल या कॉपी इज इक्वल टू या कॉपी या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर देयर एक्झिस्ट c बिलोंग्स टू a आणि b च्या मध्ये c असतो ना तो c पण फाइंड आउट करायचा बघा एक सोपं आहे मग पहा द फंक्शन कंडिशन पहिले सॅटिस्फाय करतो पहिले कंडिशन सॅटिस्फाय करायचं म्हणजे c ना लक्षात आहे का f of x is equal to sin x plus cos x plus 7 is continuous on 0 to 2 pi. And f of x is equal to sin x plus cos x plus 7 is differentiable on 0 to 2 pi. Is differentiable on 0 to 2 pi. Now, if f of a आपलं काढायचं म्हणजे f of 0 मला फाइंड करायचं f of 0 आहे sin 0 plus cos 0 plus 7 sin 0 का 0 cos 0 का 4 1 plus 7 is equal to काय होतं 8 नंतर मला काढायचं f of 2 pi is 360 म्हणजे sin 360 plus cos 360 plus 7 0 आणि 360 सेम चालतं 1 plus 7 is equal to काय होतं 8 here f of 0 is equal to f of 2 pi म्हणजे तीन कंडिशन झाले कंटिन्यूअस पण झालं डिफरन्शिएबल पण झालं आणि f of 0 is equal to f of 2 pi झालं conditions of Rolle's theorem are satisfied conditions of Rolle's theorem are satisfied म्हणून there exists C belongs to 0 to 2 pi बरोबर ना आता डोमेन काय 0 to 2 pi such that f dash of c is equal to 0 आता f dash of c 0 घ्यायचं याचा आता पहिले f dash x काढलं पाहिजे ना मग पहिले f of x माहित असलं पाहिजे f of x काय माहिती f of x is equal to काय सांगा sin x plus cos x plus 7 what is f dash x f dash x what is sin x divided by cos x cos t minus sin and 7 चे डिवाइड करायचे 0 नंतर मला f dash of c काढायचं म्हणजे काय ना cos c minus sin c cos c minus काय झाले sin c नंतर f dash of c किती आपला here f dash of c is equal to 0 म्हणजे cos c minus sin c is equal to काय आलेला आहे 0 मग cos c is equal to sin c मग sin c upon cos c is equal to sin is equal to 1 sin upon cos काय tan c is equal to काय होतो 1 पण tan चा असा कोणता आहे ज्याचं उत्तर 1 येतो कारण की माझं डोमेन तर काय 0 to 2 pi 0 to 2 pi म्हणजे 0 ते 360 0 ते 360 मध्ये 12 सायन्स लागले आता 0 ते 360 मध्ये असा कोणता अँगल आहे tan चा ज्याचं उत्तर प्लस 1 येतो नीट बघू आपण हा 45 डिग्री tan 45 किती असतो 1 असतो प्लस 1 असतो पण समजा इकडे tan पुढे पॉझिटिव्ह असतो पहिला आणि तिसरा जो आहे तिसरा अँगल काढायला पुढे वाढेल हा 45 हा सुद्धा काय असणार 45 बरोबर ना हा 90 हा 180 आणि 45 म्हणजे हा 5 8 4 12 चालेल 225 डिग्री बट c इज इक्वल टू काय असणार 45 डिग्री और c इज इक्वल टू काय असणार 225 डिग्री आता 45 टू 25 डिग्री रेडियन मध्ये पण लिहू शकतो बघा c 45 डिग्री पण आणि 225 डिग्री पण काय 0 आणि 2 पाय च्या काय येतात मध्यभागी 45 डिग्री म्हणजे पाय बाय 2 c इज इक्वल टू पाय बाय 4 और c इज इक्वल टू 225 डिग्री किती 225 पाय अपॉन 180 बरोबर ना मग आता याला भाग द्यायचं समजा 5 24 आता बघा 25 5 3 15 16 5 30 9 5 4 5 पाय बाय 4 रेडियस मग मला
c इज इक्वल टू पाय बाय 4 आणि 5 पाय बाय 4 बिलॉंग्स टू 0 टू पाय. म्हणजे व्हेरीफाय रोल्स मध्ये आपल्याला काय मिळतं, c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागते. c ची काय करायला लागते व्हॅल्यू. तुम्ही मला सांगितलं थर्ड क्वाड्रंट मधलाच काय घेतला, सेकंड क्वाड्रंट मधला काय घेतला नाही. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो निगेटिव्ह, मला +1 ची घेणं आहे +1. टॅन c चं उत्तर काय आलं +1. मग टॅनचं +1 हे आन्सर पुढे असतं पहिल्या क्वाड्रंट मध्ये 85. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जायचं, हा 45 म्हणजे हा अँगल असणार. टॅन c इज इक्वल टू -1 असतं. -1 असतं तर मी सेकंड आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलो असतो, फोर्थ. म्हणजे हा अँगल आणि हा पुढे वाढवतो तर हा अँगल, त्या दोन अँगलचा काय केला असता विचार केला असता. कळलं का? इतकं सोपं आहे. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 3 विच इज व्हेरी सिम्पल. अशा पद्धतीने आपले दोन्ही लेक्चर संपलेले आहेत आणि रोल्स थेरम पण जनरली आपण सॉल्व केलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण. थँक्यू.